नाशिकमधनं गोदावरीत पाण्याची पातळी वाढली आहे। मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय। गंगापूर धरणातून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। हे दृश्य आपण नाशिकची गोदाघाट परिसरातली पाहतोय। या ठिकाणची मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, तर पुराचं इंडिकेटर म्हटला जाणारा दुतोंड्या मारुती त्याच्याही गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, आत्ताची परिस्थिती काय पावसाची? श्रुती, खरं तर नाशिकमध्ये पावसाची संततधार काल मध्यरात्रीपासूनच सुरू आहे आणि आता देखील पावसाची संततधार आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते आहे। एकूणच कालपासून जो काही मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होतोय, त्याचप्रमाणे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस होतोय त्या पार्श्वभूमीवर आता गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 3173 क्युसेक्स पाणी जे आहे ते गंगापूर धरणातनं सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातले हे जे छोटे मोठे मंदिरं आहेत त्यांना सध्या पाण्याचा वेढा पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सातत्यानं पावसाची संततधार नाशिकमध्ये सुरू आहे। नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेला दुतोंड्या मारुती जो आहे तो या संपूर्ण पाणी पातळीचा इंडिकेटर समजला जातो। अगदी काल परवापर्यंत हे पाणी जे आहे ते दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायापाशी होतं। आता मात्र पाण्याची पातळी दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आलेली आहे आणि त्यामुळे आता जर गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग झाला तर या ठिकाणी पाण्याची पातळी वाढू शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे गोदाघाट परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं गोदाघाट परिसरातले रहिवासी, इथले दुकानदार यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढचे 2 दिवस नाशिकमध्ये असाच पाऊस राहील आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातली पाण्याची पातळी ही वाढेल अशी शक्यता आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद। तर ही दृश्य नाशिकमधली आपण पाहतोय। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। संततधार या संपूर्ण परिसरात नाशिकच्या आपण पाहतोय आणि त्यामुळेच गोदावरी घाट परिसरात सध्या ही अशी परिस्थिती आहे।